हाय, हॅलो, नमस्कार. तर आज बिग बॉसची सुरुवात अशी झाली, की संकेतची बायको आलेली, ती जाताना दाखवली आहे आणि मग तो दिवस संपलेला असं दाखवलं आहे आणि मग दुसरा दिवस सुरू होतो. दुसरा दिवसची ही येते कोण सुरुवातीलाच दीपालीचा नवरा आणि वाळगा येतो. दोघंही छान असतात, सगळ्यांना छान खेटा म्हणतात, तर सगळं छान होतं. आणि ती दीपालीला तेव्हाच कळतं की तिची सासू वारली आहे. पण तरी ती खूप स्ट्रॉंग दिसली. नंतर तिची आई पण येते. आई तिला घावणे आणि हे घेऊन आलेली असते, घावणे चटणी आणि बासुंदी घेऊन आलेली असते. तर ते सगळे म्हणतात, तुम्ही सगळे छान खेळताय, सगळे असेच बोलतात, छान खेळतायत. मग ते गेल्यावर प्रभूचे आई-वडील आणि भाऊ आला. प्रभूचा तर भाऊ इतका छान आहे, इतका छान आहे बोलायला. तो तर त्याला व्यवस्थित सांगत होता, की "बघ तू आधी 2 आठवडे कसं तू छान हे केलंस. सगळ्यांना व्यवस्थित करमणूक देत होतास. तसंच खेळ, सगळ्यांमध्ये राहा म्हणजे तू दिसशील आणि आपल्याला ट्रॉफी घेऊन यायची आहे." वगैरे सगळं आणि सगळ्यांशी चांगलं वागायचं, कोणाला वाईट नाही बोलायचं, असं तो बोलला. छान होता तो भाऊच एकदम स्ट्राँग वाटत होता. नंतर आली अनुश्रीची आई. अनुश्रीची आई छोटीशीच आहे, पण रडायला लागली. अनुश्री एकदम स्ट्राँग होती. अनुश्री एकदम काही रडली नाही आणि तिच्या आईने पण चकली आणि भाकरवडी आणलेली. तर असं ती पण म्हणाली सगळ्यांना छान खेळा वगैरे. आणि मग बिग बॉस संपताच राकेशची आई आणि बहीण आली आणि त्याच्या आधीच राखी बिग बॉसला सांगत होती, की "बिग बॉस, राकेशची आई अशी येईल, मग मी तिच्या पाया पडीन आणि मग ती मला असं करेल." काय-काय ती राखी बोलत होती आणि पण तिची आई येते आणि बहीण येते आणि बहीण त्याला ओरडते, की "तू तुझा गेम तिच्यामुळे का वीक बनवतेस? तो तिचा प्रश्न आहे. ती 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 तिला त्रास होतोय, तर तुला का त्रास व्हायला पाहिजे? तू तुझा ठाम राहा" वगैरे ती बरोबर बोलली. तर असा आजचा बिग बॉस झाला. अजून त्या आहेत राकेशची आई आणि बहीण. तर उद्या बघूया काय होतं. ओके, बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. गुड नाईट.